अरे गणपतीची तयारी झाली पण डेकोरेशन वाल्याचे पैसे द्यायचे ते लगड्याकडून आपण वय घेऊ किती पैसे साचलेत किती. हा ते पायाच पाहिजे हा. त्याला आवाज दे ना आता तू. दगडू वय दिले ती वर्गानीची. वय तर दिलं म्या महामंडळाचं 2000 रुपये खपलं माझ्याकडून आयटमला फिरायला नेलता म्या. औरत का चक्कर बाबू भैया 10,500 रुपये झाले ती. ते मंडपावाल्याला द्यायचे ना ते डेकोरेशन आणि वाले. इथं टोटल 8,500 बाकी तर 2,000 रुपये कुठे गेले. आता 2000चा हिशोब तर दगडूला विचार बा आपल्याला काही माहितच नाही. दगडू तिथं तर 10,500 दाखी देते आणि तुझ्याकडे तर फक्त 8,500 रुपये येते. 2,000 रुपये काय झालं. नाही मग तेवढेच ती सच्चा काय नाही बाई त्यानं लोचा केलाय काय. अरे ह्या पोरी घेऊन फिरत हे 2,000 रुपये आपले त्यांना तिकडेच खापावं लागतील बरं का. मला त्याच वाटत आहे. दगडू इकडे रे तूच हिशोब करून दाखव. आता सच्चाला काय हिशोब लागेल ना तो हिशोब केला येईल लवकर. तुमचा काही विश्वास नाही का माझ्यावरती. एवढं तो झालं मीच मंडळ सांभाळतोय ना. भाऊ तसा नाहीये बाई पण इथं काही हिशोब लागत नाही आणि मंडळाचा विषय आहे, त्याच्यामुळे तुझी जरा मी आलं मिलिंद विचारून त्याला हा. दगडू चल रे इकडे एक मिनिट. नहीं सालों के यहाँ कुछ तो गड़बड़ है. दगडू खरा सांगता 2,000चा पुढे झोल मारलाय. सांगू का आयटमला घेऊन गेलो फिरायला घेऊन लांब ते मी तुम्हाला खपून अरे म्हणजे असा का आता मंडळावर तू कर ना असं- काहीतरी कर ना प्लीज प्लीज ठीक आहे मग एक काम कर तू 1,500 रुपये मला दे. मी काय सांगणार नाही पोरांनी. ठीक. मिलिंदला देतो मी सांभाळून हा हा. चालेल ना. अरे सच्चा लागला का हिशोब. हा लागला ना. मग हे 2000 कमी येतात ते कुठं गेलं. अरे त्याची गाडी खराब झाली ना तर म्हणतो गाडीला लागली. मग ते लिहून ठेवायचं तू येडे का. ध्यानात नसेल राहिला. मग त्याच्यामुळे किती गोळ उडाला होता. आता 500 आपल्या गाड्या लागतील त्या मंडपाला द्यायला. तू समझा हाँ. नहीं तू समझा नहीं. सगळ्या त्याला मी सांगितलंय तू पण मला 1,500 रुपये तरी द्यायला लागते. हा, चालेल देईल. द्या ना. हो देईल देईल हा. वाह क्या सीन है.